डोंबिवलीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय। भीषण अपघातामध्ये 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झाले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बस ट्रॅक्टरला आदळून दरीमध्ये कोसळली। मध्यरात्री 1च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। मध्यरात्री 1च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। बस जी आहे ती दरीमध्ये कोसळली आणि यात 5 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। बस ट्रॅक्टरला आदळून दरीमध्ये कोसळली। रात्री 1च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। दुर्दैवी अशी घटना ही काल रात्री 1च्या दरम्यान घडलेली आहे। डोंबिवलीहून पंढरपूरकडे ही खासगी बस जात होती। एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे। त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेलं आहे। सर, आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते। सर, हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते का यांच्याकडे काय? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते। या पूर्ण घटनेचं साक्षीदार आपल्या सोबत आहेत। हे देखील डोंबिवलीच्या निळजे गावावरनं दरवर्षीप्रमाणे पंढरपूरला जात होते आणि याच वेळेला हा अपघात झालेला। नेमका हा अपघात कसा होता आणि तो प्रसंग काय आहे ते स्वतः सांगतात। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुम्ही नेमकं राहतात कुठे आणि इकडनं तुम्ही किती वाजता निघाले, किती जण निघालेले, एकूण किती बसेस होत्या? आमच्या एकूण 6 बसेस होत्या आणि आम्ही जय घोष करत निघालेलो रात्रीच्या 11 वाजता आणि घोष करत बसी भरून निघालेलो आणि एक्सप्रेस हायवेला गेलो तर कशी घटना अशी झाली का गाडी स्पीडमध्ये असणारी त्याच्यामुळे जय घोष चालू होता। त्याच्यामुळे आम्हाला पण नाही समजलं का काय झालं काय नाही। त्याच्यात नंतर अशी धडक दिली का अशी आम्ही गाडी हल्ली तेव्हा आम्ही जय घोष बंद केला आणि त्याच्यानंतर काय झालं ते आम्हाला माहिती। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली।